आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्याचप्रमाणे भरपूर दिवस कसे टिकून राहतील हे सुद्धा दाखवणार आहे। माघ महिना चालू झाला का पहिला आपला गणपती उत्सव येतो। म्हटलंच माघ महिन्यातले गणपती बाप्पा येतात आणि गणपती बाप्पांना म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा नैवेद्य दाखवतात मोदकचा। मोदक म्हटलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवले जातात। ह्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर मी छान छान मोदकच्या, उकडीच्या, त्याचप्रमाणे तळणीच्या वेगवेगळ्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेल्या आहेत। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अगदी खुसखुशीत मोदकची रेसिपी बघणार आहोत, ते पण तळणीचे। आज आपण ओला नारळ वापरून बरेच जण मोदक बनवले जातात पण आपण आज खोबऱ्यापासून मोदक कसे बनवायचे ते बघणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मोदक रेसिपी बघणार आहोत, ती सुद्धा प्रमाणात। त्यासाठी मी जे काही साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक म्हटलं तर माझ्याकडे मोठा रवा होता, तो मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे आणि बारीक असा करून घेतलेला आहे। तुम्हाला जर का दुकानातनं बारीक रवा मिळत असेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा इथे वापर करू शकता, पण बारीक रव्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। कारण इथे ना मोठा रवासुद्धा येतो, मीडियम साईजचा रवा येतो, 3 प्रकारचे येतात, पण इथे आपण बारीक जो जिरोचा रवा येतो तो घेतलेला आहे। तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, त्याचप्रमाणे 1 वाटी मी पिठी साखर घेतली आहे। म्हणजे साखर मिक्सरला फिरवून ह्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे तूप घेतलेलं आहे। तूप म्हटलं तर इथे मी 2 चमचे घेतलेले आहेत, पण हे नंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचप्रमाणे मी ह्याच वाटीच्या मापाने 2 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं खिचून घेतलेलं आहे। खिचून घेतल्यानंतर आपण मुठीच्या साहाय्याने अगदी बारीक असं ह्या पद्धतीने असं कुचकरून घेतलेलं आहे। 1 कप दूध घेतलेलं आहे, वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून 1 टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहे। ड्रायफ्रूट्स म्हटलं तर मी माझ्या आवडीनुसार घेतले आहेत, मनुका, थोडेसे काजू आणि बदाम। तर चला आता आपण पहिलं सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया। आता इथे पीठ मळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी एक थाळा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे मैदा आहे 1 वाटी तो घेतला, तो सर्व घालून घेऊ। बारीक रवा घेतले तो सुद्धा घालून घेऊया, थोडंसं मीठ घालूया, सर्व मिक्स करून घेऊया। आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण तूप घेतलं होतं, ते मी बऱ्यापैकी म्हणजे कटकट असं गरम करून घेतलं आहे। इथे आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। चमच्याचा माप बघा, परफेक्ट तुम्ही जे मी मेजरमेंट दिले आहे वाटीच्या प्रमाणात त्या पद्धतीनेच तुम्ही जर का मोदक केलं तर खुसखुशीत होतात। इथे 2 टेबलस्पून फक्त मी घातलेला आहे तूप। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी थोडंसं चमच्यानेच मिक्स करून घेते, कारण तूप थोडंसं गरम असतं। आता थोडंसं आपण मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण इथे व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व पिठाला हे तूप लागलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जेवढं मी मोजमाप जेवढं म्हणजे वाटीचं प्रमाण वगैरे घेतलेलं आहे तेवढं सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, ते सुद्धा बघायला विसरू नका। आणि इथे ना जेवढं तुम्ही परफेक्ट माप ठेवतील ना तेवढे तुमचे लाडू आहेत ना हे खुसखुशीत असे होतात। इथे बघू शकता मी तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पिठाला ना आपण जे तूप घातलं होतं म्हणजे मोहन घातलं होतं ते व्यवस्थित लागलंय का ते कसं बघायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगते। तर आता मिक्स केल्यानंतर अशी आपण ना थोडीशी मुठी वळायची पिठाला, हे बघू शकता, आणि अशी मूठ वाळत जाते पिठाने आणि पटकन असं अंगठ्याने आपण असं थोडं फोडून बघायचं, म्हणजे पटकन हे सुद्धा होतं। अशा पद्धतीने हे तूप लागलं असं आपल्याला समजून जातं। आता इथे मी तुपाचा वापर केला आहे, तुम्ही इथे तेलाचा वापर सुद्धा करू शकता। आता मी इथे ना आता आपण पीठ भिजवून घेऊया। पीठ भिजवण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करणार आहे। दूध तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता, पण दुधामुळे ना मोदक आहेत ना ते खूप सुंदर बनतात, चविष्ट बनतात, त्याचप्रमाणे खुसखुशीत बनतात। त्यासाठी आज मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने मोदक रेसिपी दाखवत आहे। इथे ना थोडं दुधाचा वापर करून आपण पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे। एकदम सुद्धा आपण पिठामध्ये दूध घालायचं नाही, कारण आपल्याला मध्यम असं पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे। त्याकरता थोडं दुधाचा वापर करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मला मी 1 कप जवळजवळ हे दूध घेतलं होतं, ह्यातलं बऱ्यापैकी हे शिल्लक आहे, ते सुद्धा मी थोडंसं असं घालून घेते। मी प्रमाण टाकलं होतं 1 कपाचं दुधाचं, तेवढं दूध आपण सर्व घातलेलं आहे आणि पीठ देखील मस्त असं मळून घेतलं आहे। थोडंसं ना हे पीठ आहे हे थोडंसं आपल्याला एकदम घट्टसुद्धा मळायचं नाही आहे, ते इतकंसं आपल्याला मध्यम असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। कारण ह्यामध्ये आपण घातलेला आहे रवा, आणि ज्यावेळेस आपण हे आता अर्धा तासासाठी हा रवा आहे हा भिजत घातलेला आहे, म्हणजे जेव्हा पीठ आहे हे आपण
उमलायला ठेवणार आहोत जवळजवळ अर्धा तासासाठी. त्यामुळे काय होतं, रवा हा खूप छान फुलला जातो आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता अर्धा तास हे मी बाजूला पीठ ठेवून देते, तोपर्यंत आपण सारण बनवूया. इथे ना सारण बनवण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. तूप आहे हे गरम करून घेतलंय. आता ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते सर्व घालून घेऊया. मंद आचेवर 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे. 2 मिनिटांसाठी हे परतवून घेतल्यानंतर इथे मी घातलेलं आहे खोबरं. आता इथे ना मी खोबऱ्याचा वापर केला आहे. तुम्ही इथे ओला नारळ सुद्धा वापरू शकता, पण आज मी थोडंसं खोबऱ्याचे मोदक बनवण्यात खूप छान बनतात. आता हे आपल्याला पुन्हा 2 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं आहे थोडंसं असं कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेते. आपल्या चॅनलवर ना खूप छान छान अशा मी स्वीट डिशसुद्धा बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोदक रेसिपी ना बऱ्याच बनवलेल्या आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण काय होतं आठवड्यातनं फक्त 2 रेसिपी आपल्या येत असतात. त्याचप्रमाणे मध्येच मी शॉर्ट व्हिडिओ देखील टाकत असते. आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला खूप छान छान अशा ह्या सर्व घरगुती रेसिपी बघायला मिळतील. आता हे खोबरं आहे मी 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. लो टू मीडियम गॅस करून भाजून घेतलं आणि थोडंसं खोबऱ्याचा कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. बघू शकता इतका आपल्याला खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता मी इथे ना गॅस बंद करते, कारण काय होतं आपण कढई घेतली आणि कढई म्हणजे कुठलंही भांडं जे घेतो ते बऱ्यापैकी गरम राहतं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता इथे आपल्याला पिठी साखर घालायची. जेवढी मी घेतली आहे पिठी साखर तेवढी घालून घेते. आता इथे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जसं तुम्हाला गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. त्याचप्रमाणे इथे मी पिठी साखरचा वापर केलेला आहे, म्हणजे साखरेचा वापर केला आहे. तुम्ही इथे गुळाचा वापरसुद्धा करू शकता. आता 1-2 मिनटं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना मी गॅस बंद केलं आहे आणि त्यानंतर सर्व हे मिक्स करून घेते. आपलं ना दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील, हे चॅनल देखील आहे. त्याच्यावर ना खूप छान छान अशा मी सौंदर्याच्या रेसिपी, त्याचप्रमाणे कुठे ज्यावेळेस जाते त्यावेळेस ब्लॉग दाखवत असते आणि टिप्ससुद्धा सांगत असते. तर त्या चॅनलवर सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. अजून केलं नसेल तर नक्कीच त्यासुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि कुठल्याही जेव्हा वेळेस आपण रेसिपी बनवतो ना तेव्हा तुम्ही सर्व म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती मिळेल. त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या मी टिप्ससुद्धा देत असते, त्यासुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे कुठेही व्हिडिओ बघताना कुठेही स्किप करू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही रेसिपी बघता त्यावेळेस लाईक देखील नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप्स येतं त्यावेळी हाईपचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका, कारण काय होतं बऱ्याच वेळा रेसिपी बघितल्या जातात आणि लाईक करायला विसरतात. त्यामुळे असं काही करू नका. आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण पूर्ण थंड करून घेऊया आणि आता अर्धा तास जवळजवळ आपल्याला पीठसुद्धा आपलं उमललं असेल ते सुद्धा बघून घेऊया. सारण आहे हे थोडं थंड करून घेतलं आणि थंड केल्यानंतर इथे आपल्याला घालायची आहे वेलची आणि जायफळ पावडर. आता इथे मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे ना मिक्स करून घेतली आहे. तुम्हाला फक्त वेलची पावडर घालायची असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता. इथे सर्व वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व हे मिक्स करून घेतलं. इथे ना वेलची पावडर थोडीशी मी लेट घातली आहे, जेणेकरून ना मोदकला सुवास आहे ना खूप छान टिकून राहतो. अर्धा तास झाले, पीठसुद्धा खूप छान उमललेलं आहे. बघू शकता इतकं असं हे लूज झालं आहे, कारण रवा आहे हा घातल्यानंतर बऱ्यापैकी पीठ आहे हे घट्ट होतं. आता इथे ना थोडंसं पुन्हा तूप घेणार आहे मी हाताला, किंवा तेल तुम्ही जे काय वापरायचं असेल ते वापरू शकता. आणि थोडंसं हे पीठ आहे हे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटं हे पीठ आहे मी मस्त असं मळून घेतलं आहे. इथे ना आता आपल्याला मोदक बनवायचे, त्याच्यासाठी ना आपल्याला छोटे छोटे जसे आपण पुरीसाठी गोळे कसे बनवतो त्याच पद्धतीने आपण हे गोळे आहेत हे बनवून घेऊया. आता जसे तुम्हाला लहान साईज मोठी साईज बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही इथे गोळे बनवू शकतात. आता आपण सर्व एकत्र म्हणजे सर्व एकदमच असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सर्व मी गोळे आहेत हे बनवून घेतले आहेत. आता एका बाउलमध्ये हे गोळे आहेत पुन्हा आपण झाकून ठेवायचं. जसं आता एवढ्या साईजचे मी हे गोळे करून घेतलेले आहेत. आता हे बाजूला झाकून ठेवूया आणि इथे आता आपण एक गोळा घेऊया आणि हा लाटून घेऊया. आता इथे लाटताना सुद्धा मी थोडंसं हाताला तूप घेतले आणि त्यानंतर हा गोळा आहे थोडासा आपण पोलपाटवर असा थोडासा असा मळून घ्यायचा आहे. जर का तुम्हाला असे खुसखुशीत असे मोदक बनवायचे असतील तर जसे मी टिप्स दिल्या त्याच पद्धतीने तुम्ही करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर थोडासा मळून घेतल्यानंतर इथे आपण थोडासा हाताने सारखा करून घेऊया. थोडंसं पुन्हा आपण तूप घ्यायचं आहे. थोडंसं पोलपाटला मी लावून घेते आणि अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता लाटताना पण सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला अगदी काठाला म्हणजे हा काठ आहे ना तिथे पातळ अशी लाटून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण पुरी लाटली जाते त्याच पद्धतीने इथे लाटून घ्यायचं आहे. थोडासा मधला भाग थोडा जाड असला तरीसुद्धा चालेल. आता गोलगोली आपण लाटून घेऊया.
इतकी पातळ अशी मी ही पुरी आहे ही लाटून घेतली आहे, बघू शकता. आता इथे आपल्याला सारण भरायचं आहे. तर सारण भरण्यासाठी जेवढं तुम्हाला सारण भरता येईल तेवढं तुम्ही गच्च असं हे सारण भरून घ्या. आता इथे जवळजवळ मी 2 चमचे हे घालणार आहे. नंतर आपल्याला इथे मोदकच्या आता पारी बनवायचे. पारी बनवण्यासाठी आपण ह्या 3 बोटांचा वापर करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या थोड्याशा अशा पाकळ्या अशा बनवून घ्यायच्या आहेत. जवळजवळ अशा पाकळ्या करून घ्यायच्या. आपल्याला ना तळणीचे मोदक असतात ना, त्याची पारी बनवायला एकदम इझी असते. उकडीच्या मोदक जेव्हा बनवतो त्यावेळेस पारी बनवायला थोडं कठीण असतं, पण ह्या अगदी सोप्या इझी पटापट वळल्या जातात. त्याचप्रमाणे तुम्ही मोदकच्या जर का कोणी बघितल्या नसेल मोदकचे उकडीची रेसिपी आपल्या चॅनलवर, तर खूप छान पद्धतीने मी मोदकची पारी कशी बनवायची ते सर्व दाखवलं आहे. आता ह्या सर्व पारी बनवल्यानंतर इथे आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताने अशा सर्व ह्या पाकळ्या आहेत ह्या जवळ घ्यायच्या आहेत. हे बघा, बघू शकता. आणि मध्ये मध्ये असं थोडंसं दाबून सुद्धा घ्यायचं. हा मोदक आहे हा पॅक करायचा आणि त्यानंतर असा बंद केल्यानंतर ह्याची थोडंसं पीठ आहे हे वरती करून घ्यायचं. खूप छान असा हा मोदक रेडी झालेला आहे. दुसरा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा थोडंसं आपण पीठ आहे हे पोलपाटवर मळून घ्यायचं आहे. आता इथे ना मी 5 मोदक बनवून घेतलेत आणि मोदक बनवल्यानंतर इथे आपल्याला लगेच तळून घ्यायचे आहेत. इथे मोदक ना जास्त वेळ असं म्हणजे बाजूला ठेवून द्यायचे नाही, कारण ते कसं रवा घातलेला आहे त्यामुळे लगेच तो कोरडा पडतो आणि ही मोदक आहेत लगेच हे फुटण्याची शक्यता असते. म्हणून हे जसे मोदक होतील त्याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे. आता इथे ना मी एक कढई घेतली आहे आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. ज्यावेळेस मोदक बनवायला घेतले होते त्याच वेळेस मी मंद आचेवर तेल गरम करत ठेवलं होतं. आणि तेल गरम करताना इथे आपल्याला थोडंसं आता पीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ना तेल आहे हे आपल्याला मध्यम असं गरम करायचं आहे. खूप कडकडीत असं सुद्धा गरम करायचं नाही, जेणेकरून लगेच मोदक आहेत हे तळले जातात. आणि त्यानंतर काय होतं तर लगेच असे ते बाहेर काढल्यानंतर ते थोड्या वेळाने नरम पडतात. तर असं व्हायला नको, आपल्याला खुसखुशीत असे हे मोदक बनवायचे. त्याकरता ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता थोडंसं हे तेल मी गरम करून घेतलं मध्यम. त्यानंतर आपण हे सर्व मोदक आहेत हे आपण सोडून घेऊया. इथे मी मोदक जेव्हा घातलेली आहेत ना तेव्हा सुद्धा आपल्याला सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला मोदक आहेत हे लगेच पलटीसुद्धा करायचे नाही आहेत. थोडेसे आपल्याला मीडियम गॅसवर हे मोदक आहेत थोडेसे तळून घ्यायचे आहेत. आता जेवढी इथे कढईमध्ये राहतील तेवढे मी हे तळून घेणार आहे. मोदक आपण टाकल्यानंतर आपण तेल आहे थोडंसं मोदकवर असं टाकून घ्यायचं, जेणेकरून ना व्यवस्थित हे मोदक आहेत हे तळले जातात. त्याच्यासाठी अधूनमधून थोडंसं हे मोदकसुद्धा आपल्याला हलवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर का असे मोदक मोठ्या शेगडीवर जर का हे तळले तर लगेच मऊ पडणार, म्हणून मोदक हे व्यवस्थित तळणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता हे मोदक आहेत हे आपण मंद आचेवर 1-2 मिनिटं व्यवस्थित असे तळून घ्यायचे. तर इथे मी मोदक आहेत हे बघू शकता थोडेसे असे तळलेले आहेत, कलर असा गोल्डन आलेला आहे. त्यानंतर आपण पलटी करून घेतलेले आहेत. मोदक आहेत ना अशा पद्धतीने बनवले ना का खूप दिवस टिकतात. फक्त ही सर्व प्रोसिजर आहे ना जशी मी तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने करा, म्हणजे मोदक आहेत खूप छान आणि खुसखुशीत असे रेडी होतील. आता पुन्हा इथे आपल्याला मंद आचेवर 1-2-3 मिनिटांसाठी हे मोदक आहेत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. इथे ना मी मीडियम गॅसवर गोल्डन कलर येईपर्यंत हे मोदक आहेत हे तळून घेतलेत. बघू शकता इथपर्यंत आपल्याला असे हे तळून घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर असे तळलेले आहेत. एकदम खुसखुशीत असे हे मोदक आहेत हे रेडी होतात. आता हे सर्व मोदक आहेत हे मी काढून घेते. बघू शकता इतका मस्त असा हा मोदक आहे हा रेडी झालेला आहे. आता बाकीचे सुद्धा आपण सर्व मोदक आहेत हे बनवून घेऊया. ज्या पद्धतीने मी मोदक बनवलेत त्या पद्धतीने तुम्ही बनवलेत तर भरपूर दिवस हे मोदक टिकून राहतात. सर्व मोदक आहेत हे मी बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असे हे मोदक रेडी झालेत. सर्व तळून घेतले त्यानंतर एक आपण बाउलमध्ये काढून घेतल्यात. बघू शकता इतके सुंदर असे हे मोदक रेडी झाले. जेवढ्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात तेवढ्या फॉलो करा, म्हणजे तुमचेसुद्धा अशा पद्धतीने मोदक आहेत हे रेडी होतील. अगदी खुसखुशीत असे हे मोदक रेडी होतील. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खुसखुशीत मोदकची रेसिपी दाखवल्या अगदी प्रमाणासहित आणि खूप सुंदर असे हे मोदक रेडीज आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यावेळेस अशा पद्धतीने तळणीचे मोदक करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मोदक कसे बनवायचे ते माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.